हे बघा, आज आपण सोमवारची ब्लेसिंग बघतोय. सोमवारची ब्लेसिंग म्हणजे बघा, आज 2 नंबरचं कार्ड. हे 2 नंबरचं कार्ड म्हणजे आज चंद्राचं कार्ड. आज सोमवार म्हणजे चंद्राचं हे असतं, चंद्राचा वार असतो सोमवार. बघा बरोबर चंद्राचं कार्ड आलं आहे म्हणजे शंकराचं आहे बघा. शंकर हे बघा. दुसरं 9 ऑफ हे बघा 9. हे बघा की हे बघा, ही पण क्वीनच आली. हे बघा, हे वॉन्ड्स, हे वॉन्ड्स, शंकर आणि बघा पार्वती. बघा शंकर आणि पार्वती. हे बघा पार्वती, नंतर हे बघा क्वीन राणी, शंकर पार्वती आणि हे बघा पेज म्हणजे त्यांचे पुत्र असतात. हे बघा कप्स, पेज ऑफ कप्स म्हणजे हे बघा गणपती. दुसरा हे बघा गणपती, पार्वती आणि त्यांची मुलगी. ही बघा शंकराची मुलगी अशोक सुंदरी. बघा किती सुंदर कार्ड आलं आहे. हां, आणि हे बघा शंकर आलं आहे म्हणजे बघा शंकर आपल्याला घरात लक्ष्मी पण देतो. शंकराची पूजा केली तर हे बघा लक्ष्मीचं पण कार्ड आलं आहे. पेंटिकल्स, 9 ऑफ पेंटिकल्स. बघा 9 ऑफ पेंटिकल्स. हां, म्हणजे पेंटिकल्स म्हणजे लक्ष्मीचं कार्ड आलं आहे. बघा लक्ष्मी पण आली आपली. पेंटिकलचं कार्ड आहे. हे बघा म्हणजे, आणि हे बघा सोमवार आहे म्हणजे आपण हे 4 ऑफ वॉन्ड्स. 4 ऑफ वॉन्ड्स म्हणजे 4 मग कोणाचा नंबर आहे? राहूचा नंबर आहे. आपण सोमवारचं शंकराला पण दूध घालतो का तर आपला राहू शांत व्हायला. आपण चंद्राला चंद्र शांत हे करायला, चंद्राचे पण ब्लेसिंग घ्यायला आपण सोमवारचं शंकराला दूध घालतो. सोमवार हा शंकराचा वार असतो. हे बघा, आणि 4 नंबर राहू. बरोबर राहूचं कार्ड आलं आहे. राहूचं कार्ड म्हणजे राहू पण आपला चांगला होतो आहे. आणि हे मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे आणि हे बघा सजवलेलं हे म्हणजे तुम्ही मंदिरात तरी आज सोमवारचं कोण जातं किंवा गेलं असेल की शंकराची तुम्ही पूजा करता किंवा जाल. जे शंकराचं म्हणजे मंदिराचं कार्ड आहे बघा. हे मंदिराचं कार्ड म्हणजे शंकराची पूजा करत आहे हे. हां, आणि हे बघा म्हणजे हा 10 ऑफ कार्ड्स, 10 ऑफ सॉर्ड म्हणजे काय? हे सूर्याची ब्लेसिंग आहे बघा. सूर्य हे बघा, आपण शंकराला काय घालतो? पाणी घालतो. पाणी घातलं की आपलं काय होतं? म्हणजे शंकराला पाणी घालतात. पाणी घातल्यानंतर दूध घालतो म्हणजे सूर्य आणि इथे चंद्र. हे बघा सूर्य चंद्र दोघांची ब्लेसिंग आली. आपला सूर्य प्रबळ होतं म्हणजे आपण पाणी पण घालतो, दूध पण घालतो. सूर्यचंद्र हे बघा म्हणजे सूर्य पण चांगलं होतं आहे शंकरावर पाणी घातल्यामुळे आपला, आणि चंद्र पण चांगला होतं आहे, आणि राहू पण चांगलं होतं. शंकराला हे घातलं की आपले सगळे ग्रह सुरक्षित होतात. आणि इथे 9 ऑफ पेंटिकल्स आहे म्हणजे इथे आपला मंगळ पण चांगलं होते. हे बघा म्हणजे आपलं मंगळ पण चांगलं होते. मंगळाची पण ब्लेसिंग आहे. 9 ऑफ पेंटिकल म्हणजे इथे घरात लक्ष्मी पण येते. लक्ष्मी तुम्ही भरतात म्हणजे तुमचं फायनान्स, करिअर, रिलेशनशिप हे सगळं चांगलं होतं आहे तुमचं. आणि मनसोक्त तुमचं म्हणजे तुम्ही एक क्वीनच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचं एक ग्रोथ होते, स्किन ग्रो होते, तुम्ही स्वतःवर एक लव करताय, तुमचं रिलेशनशिप चांगलं होतं आहे सगळं तुमचं हे मध्ये करून सुंदर हे. आणि हे पेज ऑफ सॉर्ट्स. आणि हे बघा पेजची जी एनर्जी आहे, पेजची एनर्जी म्हणजे काय असते? एक नवीन जोश असतो. हे बघा इथे तिन्ही हे आले, कप्स, वॉन्ड्स आणि सॉर्ट. पेज ऑफ सॉर्ट्स म्हणजे तुमचं काय होतं आहे? कप म्हणजे इमोशन्स, प्रेम सगळं बॅलन्स होतं आहे तुमचं. म्हणजे नव्याने तुमच्याकडे काहीतरी प्रपोजल येतं आहे, काहीतरी म्हणजे कामाची ऑपॉर्च्युनिटी येते, प्रेमाची ऑपॉर्च्युनिटी आहे, कसलं ते प्रपोजल येते. म्हणजे कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न होईल, कोणाचं करिअरमध्ये, बिझनेसमध्ये काय ग्रोथ व्हायचं असेल, जॉबमध्ये, त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी येते तुमचे. हां, म्हणजे हे सगळं आहे बघा. इथे पण पाणी आहे, सगळं बॅलन्स होतं आहे. आणि म्हणजे तुम्ही जी ग्रोथ करताय, जे काही तुम्ही येणार त्याच्यामध्ये हे बघा ग्रोथ करताय म्हणजे तुमच्याकडे. आणि सॉर्ट म्हणजे एक पॉवर आली आहे तुमच्याकडे. संघर्ष करताय तुम्ही सगळ्या गोष्टीला, संघर्ष म्हणजे तुमच्याकडे हे बघा म्हणजे फायनान्स. आणि तुमच्याकडे काय फायनान्स पण आलं आहे. हे बघा मनी आली आहे म्हणजे चारही गोष्टी तुमच्याकडे येतात. फायनान्स, तुमचं करिअर आणि तुमचं ग्रोथ म्हणजे सगळं तुमचं सगळं हे तुमचं बॅलन्स होतं आहे. फायनान्स, ग्रोथ, करिअर सगळं होतं म्हणजे करिअर, फायनान्स जे तुमच्याकडे काय नाही आहे ते सगळं येते तुमच्याकडे. हे बघा, आणि सूर्य आला म्हणजे तुमच्याकडे नेम फेम पण आली. सूर्य बॅलन्स आला म्हणजे तुमचं पास्ट लाईफचं निगेटिव्ह एनर्जी मूव्ह होऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते एक तुमच्यामध्ये. हे बघा 4 ऑफ वॉन्ड्स.
फोर ऑफ वॉन्ड्स म्हणजे राहू पण चांगला होतो आहे, म्हणजे राहू पण तुम्हाला प्रगती देतो आहे. राहू पण आल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होते. सगळं तुमचं नेम फेम सगळं राहू पण तुम्हाला देतो. पैसा प्रॉपर्टी सगळं राहू पण देतो, म्हणजे सगळं तुमचं चांगलं होतं. एवढी तुमची सोमवारची सुंदर ब्लेसिंग आली. इथे शंकर पार्वती, हे बघा शंकर पार्वती आणि त्यांची ही 3 मुलं म्हणजे शंकर पार्वती आणि गणपती कार्तिकी आणि अशोक सुंदरी अशी ती 3 सोमवारची सोल परिवार आले. शंकराचं पूर्ण परिवार इथे आलं आहे. शंकराने हे परिवार पूर्ण दिलं आहे. आणि हे बघा चंद्राची पण ब्लेसिंग आली आणि राहूची पण ब्लेसिंग आली तुम्हाला. म्हणजे जेवढं आपण शंकराला दूध पाणी घालतो ती सगळी ब्लेसिंग शंकराने दिली. एवढी सुंदर ब्लेसिंग आली. सोमवारचं देवळात जायला विसरू नका. आठवणीने देवळात जा. सोमवारी देवळात जायला विसरू नका सोमवारचं. एवढी सुंदर ब्लेसिंग आली आहे. जर शंकराला दूध घातलं आपण की आपले 9 ग्रह बॅलन्स होतात. दूध दही पण घाला, दह्याने पण राहू बॅलन्स होतं. मधाने आपलं सौंदर्य येतं. दूध दही मध तुपाने आपली प्रॉपर्टी संपत्ती येते. आपला शुक्र चांगला होतो. शुक्रवारी घातला तो गुरुवार बुधाने बुद्धी वाढते. असं सगळं ग्रह आपल्या लेवलला येतात. आपल्याने वास्तुदोष पण जातो आणि आपल्या मागच्या पितृ पण शांत होतात. शंकर पित्रांना पण शांत होतो. आणि पितृदोष आणि घरातला वास्तुदोष, पितृदोष असेल की आपल्या घराला वास्तुदोष लागतो. आणि पितृदोष गेला की वास्तुदोष गेला की आपल्या घरात लक्ष्मी येते. आणि जिथे वास्तुदोष पितृदोष असतो तिथे घरात लक्ष्मी कधीच येत नाही. म्हणून घरातला वास्तुदोष पितृदोष जाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे शंकराला न विसरता सोमवारचं दूध घाला, विसरू नका. शंकराला अभिषेक करा. आता श्रावण महिना येतो आहे. पंचामृताचा अभिषेक करा. बेल व्हा, सगळं शंकराला जे काही वाहतं ते व्हा शंकराला. आणि विसरू नका, शंकर आपल्याला प्रॉस्परिटी देतो. सगळे ग्रह शांत करतो. आपल्याला ग्रह शांत झाले की आपली सगळी कुंडलीच आपली पूर्ण व्यवस्थित होते आपली. त्यामुळे शंकराला विसरू नका. एवढी सुंदर ब्लेसिंग आली शंकराची. थँक्यू माझे सोल परिवार. आणि हे बघा, हे सगळेच ग्रह आपले चांगले होत आहेत. आणि थांबा, बॉटम ऑफ द डे हे बघा, बॉटम ऑफ द डे हे बघा, इथे पण त्यांनी हे बघा सूर्याची ब्लेसिंग आली. हे बघा आपलं व्हील ऑफ फॉर्च्यून, म्हणजे तुमचं पूर्ण नशीब पालट आहे. शंकर पूर्ण नशीब रिबर्थ होतं आहे. आणि ह्याचं काय सूर्य हाच रिबर्थ होत आहे तुमचं. आणि हे बघा सगळ्या गॉडची ब्लेसिंग आहे तुम्हाला. तुमचे हे बघा मी उलटा तुमचे पित्र पण ब्लेसिंग देत आहेत, गॉड पण ब्लेसिंग देत आहेत तुमचे. म्हणजे तुमचं पूर्ण नशीब चेंज होतं आहे, रिबर्थ होतं आहे तुमचं, रिबर्थ. हे बघा इथे पण कप्सची एनर्जी आहे बघा. कप्सची जास्त आहे. म्हणजे तुमचे देव तुम्हाला, हे बघा हा देवाचा हात आहे. म्हणजे देव तुम्हाला भरपूर काही देतो आहे बघा. पण तुम्ही आता हे पाठचं सगळं विसरा आणि देव जे काय देतो आहे ते घ्या. देव तुम्हाला भरपूर काही देतो आहे बघा. आणि हे पण हे बघा 3 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी. वॉन्ड्स म्हणजे हे बघा शंकराची फायरिंग हे होते बघा. 3 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुम्ही काय, तुमचा नेम फेम किंवा तुम्ही हे बघा हे डोंगर आहे. म्हणजे तुम्ही बाहेर कुठेतरी तुमचं बिझनेस बाहेर हे करण्याचा प्रयत्न करताय, स्प्रेड करण्याचा बिझनेस तुमचा, किंवा हे बाहेरगावी जाण्याचा वगैरे विचार करताय. हे बघा 3 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुमचा खूप प्रगती होणार आहे. हे बघा द एम्पररचं कार्ड. हे बघा एम्परर कार्ड, हे पण राहूचं आहे बघा. 4th ऑफ म्हणजे हा पण राहू. हे बघा म्हणजे तुमचा किती कार्ड येतात बघा. हा पण राहूचं कार्ड आहे. म्हणजे राहू तुमचं चांगलं होतं आहे. प्लस हे बघा सूर्याला म्हणजे हे बघा जस्टिस, शनी पण आला. शनीचं कार्ड पण आलं आहे बघा. शनी का तर शंकर कोणाचं गुरु आहे? शनीचे. म्हणजे हे पण 11चं कार्ड आहे. 11 म्हणजे 112 म्हणजे पण चंद्राचंच कार्ड झालं. हे बघा जस्टिस होतं आहे तुमच्यावर. जे कोणी काही अन्याय केला त्याच्यावर न्याय होते तुमचा. म्हणजे जस्टिस, न्याय मिळणार तुम्हाला. शनिदेवची पण ब्लेसिंग आहे तुम्हाला. हे बघा शनिदेवची ब्लेसिंग आहे तुमच्यावर. हे बघा. आणि हे मंगळाचं काय म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळे टॉवर खतम होत आहे. टॉवर संपत आहे तुमच्या आयुष्यातलं सगळं काय आहे ते. हे बघा परत किंग ऑफ कप्स म्हणजे कप्सची किती एनर्जी आहे. म्हणजे किती तुम्ही किंग ऑफ कप्स बघा, सुंदर एनर्जी. आणि नाईट ऑफ वॉन्ड्सची एनर्जी जास्त आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यात भरपूर काही करणार आणि तुमच्याकडे प्रगतीने काहीतरी धावत ऑपॉर्च्युनिटी येते. काहीतरी ऑपॉर्च्युनिटी येते जोरात. हे बघा प्रगती करणार आहे तुम्ही भरपूर काही. नाईट ऑफ वॉन्ड्स कप्स बघा, ही पण कप्सची एनर्जी बघा. म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळे 9 ऑफ कप्स म्हणजे तुमचं मंगळ चांगलं आणि सगळं तुम्हाला मिळते, प्रॉस्परिटी वगैरे सगळं.
बघा सगळे तुमचे इमोशन म्हणजे जे तुमची मॅनिफेस्टेशन आहे ते सगळी पूर्ण होणार आहे बघा. 9 ऑफ कप्स हे बघा. द एम्प्रेयर म्हणजे गुरु पण चांगला होतोय तुमचा हे बघा. आणि बुध हे बुधाचं कार्ड म्हणजे बुध पण चांगलं होतं. एम्प्रेयर म्हणजे गुरु, तुम्ही गुरुच्या भूमिकेत येतात किंवा तुमच्या आयुष्यात गुरु येतो आहे, गुरुचं पण कार्ड आहे बघा हे. आणि हे बघा हे कार्ड परत मूनचं आलं. मून म्हणजे चंद्र हे बघा, मूनचं कार्ड. चंद्र म्हणजे आज चंद्राची ब्लेसिंग ना हे बघा. हे बघा 20 हे बघा चंद्राची ब्लेसिंग, मून. आणि हे जजमेंट हे बघा. जजमेंट म्हणजे तुम्ही देवाशी पण कनेक्ट होत आहे. किती सुंदर कार्ड आले. तर सेकंड नंबर बॅलन्स येते चंद्र बघा. थँक्यू माझे सोल परिवार. देवा तुमचं सगळ्यांचं चांगलं करू.